नमस्कार फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ श्रद्धेची वाट या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत चातुर्मास बद्दल माहिती। चातुर्मास कधी सुरू होतो आणि कधीपर्यंत चालतो याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे आणि कुठल्या देवाची पूजा अर्चना या काळात केली जाते त्याबद्दल मी थोडक्यात इथं आपण माहिती बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। म्हणजे आषाढ महिन्यातील जी एकादशी असते, आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी, हा 4 महिन्याचा काळ यालाच चातुर्मास असे म्हणतात। चातुर्मास म्हणजे आषाढाचे 20 दिवस, श्रावण भाद्रपद अश्विन हे पूर्ण 3 महिने आणि कार्तिक महिन्यातले पहिले 11 दिवस असा हा 4 महिन्याचा कालावधी असतो, त्याला चातुर्मास असे म्हणतात। तर आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य हा मिथुन राशीत येतो तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते आणि कार्तिक शुद्ध एकादशीला चातुर्मास संपतो तेव्हा सूर्य तुळा राशीत प्रवेश करतो आणि तुळा राशीत सूर्य आल्यावर कार्तिक शुद्ध एकादशी येते तेव्हा चातुर्मासाचं म्हणजे चातुर्मास संपतो। आणि कार्तिक शुद्ध द्वादशीला चातुर्मास हा नसतो। ज्या वर्षी अधिक मास येतो त्या वर्षी चातुर्मास हा 5 महिन्यांचा असतो। श्रावण महिन्यात अधिक मास येतो तेव्हा आणि आता चातुर्मास हा सुरू झालेला आहे आषाढ शुद्ध एकादशी पासून। आणि चातुर्मासात आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहे आणि माहिती तुम्हाला देणार आहे। तर चातुर्मास हा सुरू झालेला आहे आणि चातुर्मास हा खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे। देवाची उपासना, पूजा पाठ वगैरे करण्यासाठी, दान धर्म याच्यासाठी चातुर्मास हा खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे। आणि थोडक्यात काय तर भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेत असतात, ते झोपी गेलेले असतात, तर ते देव उठणे एकादशीपर्यंत निर्माण करण्याचं काम हे ब्रह्मदेवाने केलेलं आहे आणि आपले जे पालनपोषण जे सृष्टीचं ते भगवान विष्णू करत असतात। आणि त्यानंतर जे आपल्याला मोक्ष वगैरे देण्याचं काम हे भगवान शंकर करत असतात। तर हे जे शंकर करत असतात, आता हे 4 महिने भगवान श्री हरी विष्णू जे ते निद्रिस्त अवस्थेत असतात, त्यामुळे मग आता या पालन पोषण करणं, तर त्यासाठी जे जगात पोषण कोण करणार, तर त्यासाठी हे काम त्यांनी शंकर भगवानला दिलेलं असतं। त्यामुळे आपण श्रावण महिन्यात खूप जास्त शंकराची सेवा करतो, उपवास करतो, पूजा वगैरे करतो। या श्रावण महिन्यात आपण पूर्ण शंकराची सेवा करतो। त्यानंतर येतात गणपतीनंतर येतात पितृपक्षानंतर येते आपली कुलदैवते देवीची सेवा होते नवरात्रांमध्ये, त्याच्यानंतर येते दिवाळी। अशा प्रकारे आपण ह्या प्रकारे हे 4 महिन्यात वेगवेगळ्या देवांकडं याचं हे दिलेलं असतं। त्यामुळे हे 4 महिने आपण खूप जास्त सेवा करायची। इथून ह्या श्रावण महिन्यापासूनच देवांची म्हणजे पूजा वगैरे व्रत वगैरे करण्याची सुरुवात होते आणि आपण सर्वात जास्त भक्ती वगैरे या हरी विष्णू जे निद्रा अवस्थेत असतात तेव्हा ते सर्वात जास्त पृथ्वी तत्वाच्या जवळ असतात। त्यामुळे सर्वात जास्त जी सेवा आहे ती भगवान श्री विष्णूंची करायची असते। या काळामध्ये आपण हे विष्णू सहस्रनाम वाचू शकतो, व्यंकटेश स्तोत्र करू शकतो, विष्णू सहस्रनामाचे पाठ करू शकतो, व्यंकटेश स्तोत्र करू शकतो, किंवा अगर तुम्ही जर तुमचं वाचणं वगैरे नसेल होत तर तुम्ही यूट्यूबला लावून सुद्धा ऐकू शकतात। सकाळी दुपारी कधीही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ते ऐकू शकतात। ज्यांना वाचता येत असेल त्यांनी वाचू शकता, कारण ते वाचायला थोडंसं अवघड आहे आणि जर वाचता येत असेल तर तुम्ही वाचू शकता। आणि ज्यांना थोडंसं संस्कृत वगैरे अवघड जात असेल त्यांनी ते यूट्यूबवर लावून ऐकून जेव्हा तुमचं पाठ होईल तेव्हा तुम्ही ते वाचायला सुरुवात करू शकतात। त्या पद्धतीने पाहिजे तर तुम्ही तसं तर सर्व देवांची सेवा ही केलीच पाहिजे। जर शक्य होत असेल तर तुम्ही या काळामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करा। जसं की तुम्ही विष्णू सहस्रनाम वाचू शकता, ऐकू शकता, यूट्यूबवर तुम्ही लावून द्यायचं आणि ऐकू शकता। ज्यांना वाचण्यासाठी जमत नसेल त्यांनी ऐकू शकतात आणि कारण ते संस्कृतमध्ये असतात, जेव्हा तुमचं पाठ होईल तेव्हा तुम्ही ते वाचू शकतात। विष्णू सहस्रनामाचे पाठ देखील करतात आणि व्यंकटेश स्तोत्र सुद्धा तुम्ही करू शकता, ते संस्कृतमध्ये करू शकता। 21 वेळा पठण करायचे असते आणि पूर्ण संस्कृत 21 वेळा पठण करावे। सुरुवातीचे जे 8 ओव्या असतात
आठ ओव्यांपर्यंत 20 वेळेस करायचं असतं आणि 21व्या वेळेस 9व्या ओळीपासून पूर्ण तुम्ही म्हणायचं असतं. तर शेवटचे जे 21व्या वेळेस 9व्या ओळीपासून म्हणायचे याच्यामुळे किती फलश्रुती असते ती शेवटच्या 21व्या वेळेस. अगर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि परमेश्वराचं नाव घेत राहा. श्री स्वामी समर्थ.